राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आपण स्वागत केलेलं आहे। कारण की वहिनी या तरुणामध्ये वहिनी कार्यकर्ता खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याला ऊर्जा मिळालेली आहे। तुम्ही आपल्या जीवनक्रमामध्ये 40 वर्षाचा जो कार्यभार दादांबरोबर सांभाळलेला आहे सामाजिक बांधिलकीचा, आणि तो असं जपण्याची संधी पुनश्च एकदा आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं मिळालेली आहे। मी गतिमान करण्याचं काम खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये केलेले आहे आणि पुरोगामी महाराष्ट्र सर्वसामान्य कार्यकर्त्यांबरोबर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचा वसा जपण्याचा प्रयत्न दादांनी जसा केला तसा वहिनींनी देखील केलेला आहे। आणि या ठिकाणी वहिनींना मी विनंती करतो की आपण पत्रकार बंधू भगिनींना सामावून मला राष्ट्रवादी पक्षाने राज्यसभेची उमेदवारी दिली। राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सर्वच पदाधिकारी, कार्यकर्ते सर्वांनीच या माझ्या पदासाठी भरभरून सर्वांनीच मान्यता दिली आणि आज आपल्यासमोर मी खासदार म्हणून इथे उपस्थित होण्यासाठी सर्वांचं पाठबळ आहे आणि आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते। राज्यसभेचे खासदार म्हणून मला निवडून देत असताना आज ज्या कार्यकर्त्यांनी, ज्या पदाधिकाऱ्यांनी, ज्या सर्वच तळागाळातल्या जनतेने माझ्या या पाठिंब्यासाठी, या निवडीसाठी तळमळीने प्रयत्न केले, त्या सर्वांचाच मी सुरुवातीला आभार मानते। अजितदादा पवार यांचे दणदणीत अभिनंदन। त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय निमंत्रक ॲडव्होकेट मंदारभाऊ जोशी, आरपीआयच्या वतीनं आदरणीय वहिनी साहेबांना संविधानाची पुणे शहराच्या वतीनं आपण सर्वांनी आदरणीय वहिनी साहेबांच्या उत्साहामध्ये, जल्लोषामध्ये स्वागत केलेलं आहे। अभिनंदन करतात, शुभेच्छा देतात। हा उत्साह बघूनच माझ्या या पुढील काळातील ऊर्जेसाठी, माझ्या भरभरून कामासाठी ही ऊर्जा हीच मला बळ देणारी असणार आहे आणि या ऊर्जेवरच मी माझं पुढचं काम ज्या मतदारसंघामध्ये फिरत असताना अनेक गोष्टी जाणवल्या। आणि आपल्याला माहिती आहे की बारामती मतदारसंघामध्ये माझं एकच ध्येय होतं की बारामती विधानसभा मतदारसंघासारखाच विकास इतर तालुक्यातल्या मतदारसंघामध्ये करण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असणार आहे आणि इथून पुढच्या काळातही त्या पद्धतीने काम करण्यासाठी मला माझी जनता बळ देईल यावर माझा विश्वास।